नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय "वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार" प्रकरण 17 नाटके. पुणेकर हे नाट्यप्रेमी असा लौकिक पसरला होता. पण कोणत्याही नवीन नाटकाला ते सहजासहजी आश्रय देत नसत. त्यांना पाहिजे होती आखूड शिंगी बहु दुधी म्हैस. नाटकाला तिकीट काढून जाणे यांना सहजासहजी जमत नसे. पुणेकरांच्या या स्वभाव वैचित्र्यामुळे प्रत्यक्ष बालगंधर्वांना सुद्धा पुण्यात नवीन नाटक सादर करताना जरा धाकधूकच वाटे. माझ्या आठवणीत पुण्यात किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत टॉकीज व विजयानंद नाट्यगृह अशी दोन नाट्यगृहे नाटकांकरता उपलब्ध होती. किर्लोस्कर थिएटर टापऱ्यांचे तर विजयानंद थिएटर जबड्यांचे हे लोकांना माहीत होते. किर्लोस्कर थिएटरमध्ये मी शिरगोपीकरांच्या आनंद संगीत मंडळींचे गोकुळचा चोर हे नाटक पाहिल्याचे आठवते. सदर नाटकात कालिया मर्दन या प्रसंगाचा छोटासा मूक चित्रपट पडद्यावर दाखविल्याचे स्मरते. नाटकातले भरजरी पोशाख व ट्रिक्सिन्स अजूनही मला आठवतात. सांगलीच्या बन्याबापू कमतनूरकरांच्या श्री या नाटकात पण रेसकोर्सचे मैदान चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले जात असे. बापूराव पेंढारकरांची ललित कलादर्श कंपनी हे नाटक करीत असे. पुढे काय झाले की रेसकोर्सचा देखावा दाखवणारी फिल्म निरुपयोगी झाली. कम व्हॉट मे द शो मस्ट गो ऑन या उक्तीचा अवलंब करून रेसकोर्सच्या प्रसंगाचे वेळी स्टेजवर अंधार करीत व पळणाऱ्या घोड्याला उद्देशून आला आला गेला गेला अशा आरोळ्या संबंधित पात्रे मारीत याच थिएटरमध्ये सन्माननीय पाहुण्यांसाठी आयोजित केलेल्या साष्टांग नमस्कार या नाटकाचे वेळी निमंत्रित पाहुणे स्मशानात एखाद्याला पोहोचवायला गेल्यावर लोक जसे गंभीर आणि मख्ख बनतात त्याप्रमाणे जराही न हसता मख्ख चेहऱ्याने बसल्याची नोंद आचार्य आत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात करून ठेवली आहे. याच थिएटरमध्ये कधी कधी कुस्तीचे सामने पण होत. कैलासवासी मामा मोहोळांनी थिएटरमधील स्टेजवर कुस्ती मारली होती. अशाच एका सामन्याचे प्रसंगी महाराष्ट्र नाटक मंडळींच्या कीचकवध नाटकात कीचकाची भूमिका करणाऱ्या केशवराव दात्यांना कुस्तीत पंच होण्याचे साकडे कुस्ती व्यवस्थापकांनी घातले होते. नाट्य मनवंतरच्या आंधळ्याची शाळा व तक्षशिला या नाटकांचे प्रयोग याच थिएटरमध्ये होत. आंधळ्यांची शाळा या नाटकात एकही आंधळा कसा नाही याचे कोडे काही पुणेकरांना पडले होते. बदलत्या काळानुसार या नाट्यगृहाचे चित्रपटगृहात रूपांतर होऊन सुद्धा स्टेजच्या वरच्या भागात कैलासवासी अण्णासाहेब किर्लोस्करांचा फोटो कित्येक वर्षे टांगलेला दिसे. हे थिएटर ज्या जागेवर बांधले गेले त्या जागेवर पूर्वी शेवटच्या बाजीरावांचा कारभारी माणकेश्वर हरदास याचा वाडा होता. अपेशी वस्तूचा वापर किर्लोस्कर कंपनीच्या थिएटर बांधकामासाठी होऊ नये म्हणून कंपनी मॅनेजर कैलासवासी शंकरराव मुजुमदार यांना पुष्कळांनी विरोध केला. हट्टी स्वभावाच्या शंकररावांनी कुणालाही न जुमानता थिएटर बांधले आणि सल्लागारांचे भाकीत खरे ठरले. कारण थोड्याच काळात बालगंधर्व गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे या तीन कलाकारांनी कंपनी सोडली. अशा रीतीने किर्लोस्कर नाटक मंडळींच्या फुटीच्या इतिहासास हे थिएटर साक्ष आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना नाटक लिहिण्याची स्फूर्ती याच थिएटरच्या आवारात आली. त्याचा इतिहास गमतीदार असला तरी तो देण्याचे हे स्थळ नव्हे. किर्लोस्कर नाटक मंडळीत मास्तर कम डोअर कीपरचे काम पाहणाऱ्या राम गणेश गडकर यांच्या प्रेमसन्यास या नाटकाचे पहिले वाचन महाराष्ट्र नाटक मंडळींच्या गणपतराव भागवत या नटश्रेष्ठासमोर झाले ते येथेच. आपल्या सौभाग्यलक्ष्मी या नाटकातील 40 पदे यशवंत संगीत मंडळींच्या सरनाईकांना त्यांनी काढलेल्या चालीबर हुकूम एक टाकी करून देण्याचा प्रसंग घडला तो येथेच. या नाटकातील बोल हसरे बोल प्यारे बुलबुला हा विषादकारे हे पद त्या काळी बरेच गाजले आणि आजही जुन्या रसिकांच्या स्मरणातून ते अद्याप गेलेले नाही. विजयानंद नाट्यगृहात मला ग कृ बोडसांच्या सुंदर संगीत मंडळींचे झाशीची राणी हे नाटक पाहिल्याचे आठवते. नाटकात झाशीच्या राणीची भूमिका बोडसांच्या पत्नी श्रीमती सरस्वतीबाई बोडस यांनी केली होती. झाशीच्या राणीच्या मृत्यूच्या प्रसंगाच्या वेळी झाशीची राणी अर्धचंद्रावर आरूढ होऊन स्वर्गारोहण करते असा शेवट होता. नाटकात ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्लिश अधिकारी ज्या पद्धतीने मराठी बोलत असत ते ऐकून खूपच मजा वाटायची. नाटकाचा पहिला अंक संपल्यानंतर थिएटरच्या आवारात भटकत असता मी कुतूहलाने स्टेजच्या बाहेरील दरवाजासमोर उभा राहिलो आणि पाहतो तो इंग्रजी सेनाधिकाऱ्यांची भूमिका करणारा नट राणीच्या सेनाधिकाऱ्यांशी हसत गप्पा मारत मारत चहा पित होता.
नाटक चालू असताना त्यांचा एकमेकांशी असलेला दावा इतक्या लवकर संपला या विचाराने मी थोडासा अस्वस्थच झालो. शत्रू पक्षाच्या इंग्रज सेनाधिकाऱ्याशी इतक्या दिलखुलास गप्पा मारणाऱ्या राणीच्या अधिकाऱ्याचा मला मनस्वी राग आला होता. किर्लोस्कर थिएटरमध्ये मुख्यत्वे गंधर्व, ललित कला व बलवंत या नाटक मंडळांची नाटके होत. नाट्यगृह महिन्याच्या कराराने भाड्याने घेण्याचा परिपाठ होता. नाटकाचे प्रयोग शनिवार, रविवार आणि बुधवार या 3 दिवशी होत. वेश्यांकरिता आणि कुलीन स्त्रियांकरता तिकिटांचे वेगवेगळे दर असत. वेश्यांकरिता बसण्याची जागाही वेगळी असे. नाट्यगृहांमध्ये कंपनीच्या नटवर्गांची व इतर नोकर चाकरांची राहण्याची सोय केलेली असे. थिएटरमध्ये कंपनी उतरली म्हणजे नट, मॅनेजर, स्टेज मॅनेजर, कपडे पटवाला, संगीताचे साथीदार, तिकीट विक्री करणारा कारकून हे सर्व थिएटरमध्ये उतरत. कंपनी बरोबर आचारी, वाढपी पण असत. स्वयंपाकाची सारी भांडी पण असत. नाटकात पदांचे वेळी संगीत साथ करणाऱ्या साथीदारांना वाजंत्रीवाले असे टवाळखोरपणे म्हणण्याची पद्धत काही ठिकाणी होती. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर टिळक स्वराज्य फंडाची जी कल्पना निघाली त्यावेळी केशवराव भोसल्यांच्या ललित कलेचा मुक्काम किर्लोस्कर थिएटरमध्ये होता. गंधर्व कंपनीच्या कलावंतांचा व ललित कलेच्या कलावंतांचा मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग मुंबईला करून त्याचे उत्पन्न टिळक स्वराज्य फंडाला देण्याच्या कल्पनेला बालगंधर्वांनी आनंदाने संमती दिली होती. पण गंधर्व कंपनीला प्रतिस्पर्धी असणाऱ्या ललित कलेच्या केशवराव भोसल्यांचे मत आणि होकार मिळविण्यासाठी बालगंधर्वांनी केशवरावांची गाठभेट घेतली, ती या किर्लोस्कर थिएटरमध्येच. विजयानंद नाट्यगृहात प्रामुख्याने दामुअण्णा जोशांच्या बालमोहन नाटक कंपनीची नाटके होत. कंपनीतील नटवर्गाचा मुक्काम ढमढेरे बोळातील फुलवाल्याच्या धर्मशाळेत असे. बालमोहन हे नाव ठेवण्याच्या कल्पनेमागे राष्ट्रीय पुढाऱ्यांविषयी एक सुप्त सहानुभूती व आदराची भावना होती. बाल गंगाधर टिळक या नावातील बाल आणि मोहनदास करमचंद गांधी यातील मोहन या 2 नावांचा उपयोग करून बालमोहन असे कंपनीचे नाव ठेवले. बालमोहनची स्थापना 1928-29 च्या सुमारास पुण्यात जोगेश्वरीच्या बोळातील एका घरात झाली. कंपनीच्या सामानाचे गोडाऊन श्रीकृष्ण टॉकीज शेजारील कृष्णाजी हरी ढमढेरे यांचे वाड्यात होते. कंपनी ही बालनटांचीच असल्यामुळे कंपनीत साधारण 70 बालनट होते. स्वयंपाकाकरिता शाहू नगरवासी नाटक मंडळीतले चांदेकर नावाचे आचारी होते. आपला पगार महिन्याच्या 1 तारखेला झालाच पाहिजे हा त्यांचा खाक्या. तारीख चुकल्यास ते स्वयंपाक असा काही तिखट किंवा खारट करीत की जेवणाच्या पंक्तीत बालनटांची तक्रार ऐकून बालमोहनचे धनी दामुअण्णा जोशी ओरडून सांगत, आज दुपारी 4 वाजता भेटा, पगाराची व्यवस्था करतो. या कंपनीला आत्र्यांची नाटके मिळू लागल्यापासून कंपनीची भरभराट झाली. गंधर्वांनी नाकारलेल्या आत्र्यांच्या घराबाहेर या नाटकाची चोपडी कंपनीच्या धुळे मुक्कामी गणेश चतुर्थीच्या दिवशी हाती पडली आणि ते नाटक बसवण्याकरता कंपनी ताबडतोब पुण्याला आली. बापूराव माने, छोटा गंधर्व, धुमाळ, हंसराज कोरडे, मोरेश्वर लिखिते, नागेश जोशी, श्रीपाद जाधव, कुंटे, गणपतराव चौधरी हा या कंपनीचा नटसंच. 1950 चे सुमारास बालमोहन बंद पडून इतर कलावंतांनी कला विकास ही नाट्यसंस्था काढली, पण ती अल्पायुषी ठरली. शाहू नगरवासीचा निम्मा शिम्मा नटसंच हामलेट नाटक करीत असे. नाटकाचे शेवटी झोपी गेलेला जागा झाला हे प्रहसन करीत असे. नुकत्याच सुरू झालेल्या बोलपटांच्या स्पर्धेत नाटक मंडळांचा टिकाव लागेनासा झाला. 1932 चे सुमारास गंधर्व कंपनीने मास्तर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन यांच्यासारख्या भारी पगाराच्या नटांना तसेच केशवराव कांबळे ऑर्गनवादक, अहमदजान थिरकमा तबला यांच्यासारख्या संगीत साथीदारांना रजा दिली. नाटक धंद्याची उतरती भाजणी सुरू झाली. आठवड्यातून 3दा नाटके करण्याच्या सवयीमुळे नटवर्ग आळशी बनला होता. शिक्षणाची साथ नाही, बाहेरच्या जगाचा अनुभव नाही, सामाजिक स्थान नाही, अशा विचित्र अवस्थेत नाटकातील व त्या व्यवसायाशी संबंध असणारी मंडळी अगतिक, केविलवाणी आणि लाचार बनली होती. थिएटरचे भाडे थकलेले, नटांचे पगार थकलेले, सावकारांचा ससेमिरा चुकवण्याच्या पलीकडे गेलेला अशी अवस्था होती. त्यातूनच नाटक नसताना सुद्धा सकाळी 10 वाजण्याच्या आत न उठण्याची सवय जडलेली, दारूच्या आहारी जाऊन शरीराचे वाटोळे करून घेणारी नटमंडळी होती. कंपन्या बंद होत होत्या, पगार थकले होते, संसाराचा गाडा जड जात होता, काळ बदलला होता, पण 2 वेळची भूक टाळता येणार नव्हती. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाली होती. याही अवस्थेत बालमोहनचे श्रीपाद जाधव देहुरोडला सप्लाय डेपोत नोकरी करू लागले.
महाराष्ट्र नाटक मंडळींचे सीताराम पंत जोशी भाजीचे दुकान थाटून बसले. हे प्रख्यात स्त्री पार्टी होते. याच कंपनीच्या मामा भट्टांनी बुधवार पेठेतील फरासखान्यासमोर भट ब्रेन टॉनिकचे दुकान काढून नकली सोन्याच्या दागिन्याचा व्यवसाय पण सुरू केला. राजापूरकर संगीत मंडळींचे काका भागवत, आनंदविलासचे छोटू महाडिक, तसेच महाराष्ट्राचे मांजरेकर, बळवंत संगीत मंडळींचे बाळकोबा गोखले प्रभात फिल्म कंपनीत कामाला लागले. बालमोहनच्या मोरेश्वर लिखित यांनी लाकूड कोळशाचे दुकान काढले. विष्णुपंत ताम्हणकरांनी स्त्रियांच्या ब्रेसियर शिवण्याचा व्यवसाय प्रभात मधील नोकरी करता करता सुरू केला. दुरावस्था होती ती स्त्री पार्ट्यांची. कामे नाहीत ही व्यथा होतीच, पण वर्षानुवर्षाच्या सवयीमुळे अंगात मुरलेला स्त्रीचा अभिनय, नाजूकपणा खाजगी जीवनातही डोकावत असे. अनेक नाटक मंडळांच्या पुरुष पार्टीत आणि स्त्री पार्टीत एक प्रकारचे गूढ भावनात्मक ऐक्य झाल्याचे प्रवाद कानी पडत. एकेकाळी महाराष्ट्राच्या रंगभूमीला जीवदान देणाऱ्या प्रख्यात नाटककाराच्या नाटकातील नायिकांना आपल्या कसदार अभिनयाने साकार करणारे एका प्रसिद्ध स्त्री पार्टी नटाने मला एक प्रसंगी म्हटले, काय करू विनायका, या कठीण काळात मला जर स्त्रीचे शरीर असते तर कुणाची तरी शय्या सोबत करून 4 पैसे मिळवले असते. नाटक धंद्यातून नवीन क्षितिजे शोधणारे दुसरे इतर नट म्हणजे गंधर्व नाटक मंडळींचे मास्टर कृष्णराव प्रभात फिल्म कंपनीचे संगीत दिग्दर्शक झाले. पूर्वी महाराष्ट्र नाटक मंडळी स्त्री पार्ट करणारे बालगंधर्वांचे बंधू बापूराव राजहंस रेशन खात्यात नोकरी करू लागले. तसेच गंधर्व कंपनीच्या स्वयंवर नाटकात स्नेहलतेच्या भूमिकेत अति आनंद फुलवी कलिका पद गाजविणारे विष्णू वाघ सोमवार पेठेत गाण्याचे क्लासेस चालवू लागले. खरे पाहिले तर स्त्री पार्टी हा मानसशास्त्राच्या साहाय्याने संशोधनाचा विषय ठरावा. त्यावर पीएचडी सहज करता येईल. एकूण गंधर्व झाले तरी किती ते पहा. बालगंधर्व नारायणराव राजहंस, भूगंधर्व रहिमत खा, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, डिट्टो गंधर्व सुलोचना पालकर, सवाई गंधर्व रामभाऊ कुंदगोळकर आणि किर्लोस्कर नाटक मंडळींच्या चितोबा गुरुवांचे चिरंजीव हिंद गंधर्व शिवरामबुवा दिवेकर. पुण्यातील काही चेष्टेखोर मंडळी हिंद गंधर्वांचा उल्लेख मंद गंधर्व असाही करीत. जेव्हा स्त्रिया रंगभूमीवर येऊ लागल्या तेव्हा त्यांचे बरोबर काही काळ स्त्री पार्टही स्त्री भूमिका करीत असत. नाटक मंडळात धडाधड कोसळू लागल्यावर नाटक धंद्यात कंत्राटी पद्धत सुरू झाली. नाटकगृहाचे चित्रपटगृहात रूपांतर झाल्यावर मग विचारायलाच नको. नाटकाचा दिवस म्हणजे औरच. रात्रीचा प्रयोग असला तर नट मंडळी रात्री जेवत नसत. नक्कल चोख आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी दुसऱ्या नटाजवळ आपल्या संवादांची वही देऊन ते मोठ्याने म्हणत. त्यामुळे चूक लक्षात येई. एरवी रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या मंडळींना न जाणो पास मागितला तर अशा दूरदृष्टीने ओळख नसत. तिकीट विक्रीवरील कारकून तर या बाबतीत फारच दक्ष असे. डोअर कीपर सुद्धा मोठा अधिकार मिळाल्याच्या गुरमीत वागत. नाट्यप्रयोगाच्या दिवशीचे नाट्यगृहात वावरणाऱ्या मंडळींचे वर्णन कैलासवासी ना आपटे यांनी आपल्या मधली स्थिती कादंबरीतील हर्षनिधान नाट्यगृहात होणाऱ्या नाट्यप्रयोगाचे वर्णन करताना उत्तम केले आहे. नाटकाच्या दिवशी सर्व नट मंडळी विशेषतः स्त्री पार्टी दाढी घुटून करीत असत. रंगपटात येऊन स्वतःची रंगभूषा स्वतःच करीत. फिनिशिंग टचला मेकअप मास्तर असेच प्रत्येक नाटकास लागणाऱ्या कपड्यांच्या पेट्या कंपनीच्या बिऱ्हाडातून रंगपटात आणलेल्या असत. कपडे स्वच्छ व परीट घडीचे असत. ज्याचा प्रवेश आधी तो नट रंगभूषा करून व कपडे घालून वेळेवर तयार असे. पुरुष पार्टी नटांचे ठीक होते, पण वेळ लागायचा तो स्त्री पार्टी नटांना. अर्धी चड्डी व अंगात बनियन घालून ते आरशासमोर बोडके बसत. चेहऱ्याची रंगसफेदी झाल्यावर डोक्यावर केसांचा वीग म्हणजे टोप चढवीत. मध्येच एखादी सिगारेट अथवा विडी फुंकीत. मग भूमिकेनुसार ठाक ठीक केलेल्या केसांवर वेणी घालीत. पुढची पायरी तर फारच गमतीची. स्त्रीच्या वक्षस्थलांची उणीव भरून काढण्यासाठी पुढच्या अंगाला छातीवर टणक कापडी चेंडू असलेले ब्रेसियर चढवीत. त्याच्या नाड्या मागच्या अंगाला म्हणजे पाठीवर बांधलेल्या असत. मग आला ब्लाऊज आणि मग 6 वारी पातळ अथवा 9 वारी पातळ भूमिकेनुरूप नेसीत. एवढा जामा निमा झाला की त्यांना घाम फुटू लागे. तो रंगभूमीच्या धास्तीमुळे नव्हे तर रंगून कपडे घालून आरशापुढे धगधगत्या प्रखर दिव्याच्या प्रकाशापुढे उभे राहिल्याने. नटसम्राट बालगंधर्वांना नटायला 3 तास सहज लागत, पण त्यांचे सोंग सजले म्हणजे त्या दिव्य सौंदर्यापुढे चांगले चांगले नट सुद्धा प्रभावित होत असे म्हणतात. बळवंतचे मास्टर नरेश, बालमोहनचे बापूराव माने, श्रीपाद जाधव व बाबालाल हे मी पाहिलेले सुंदर स्त्री पार्टी नट. नाटक सुरू व्हायच्या आधी सुमारे अर्धा पाऊण तास साथीची वाद्ये पेटीच्या किंवा ऑर्गनच्या सुरावर लावली जात.
ते ऐकणे म्हणजे सुद्धा एक आनंद असे. गाणाऱ्या पात्राचे कोणते पद कोणत्या पट्टीवर आहे याची माहिती पेटीवाल्याला असे व तालाची माहिती तबलेवाल्याला असे. संवादात पद येण्याच्या आधी पेटीवाला ठरलेली पट्टी हळूच दाबून पात्राला जाणीव करून देई. वेळ येताच त्या पट्टीत गाणे सुरू होई. गंधर्व कंपनीत ऑर्गन वाजविण्यासाठी केशवराव कांबळे, दत्तोबा जंगम हे दोन कलाकार होते. तबल्यासाठी थिरकमा व राजण्णा असे दोन तबलजी असत. सारंगीसाठी कादर बक्ष व गफूर हे कलाकार होते. केशवराव कांबळ्यांना रात्रीच्या प्रयोगाचे वेळी 2-3 तास आधी भांग पिण्याची सवय होती. त्या तारेतच ते थिएटरमध्ये झोपून जात. सूर लावण्याचे काम दत्तोबा जंगम करीत. पहिली घंटा झाली की ते कांबळ्यांना झोपेतून उठवीत. साथ करताना मनाची एकाग्रता व्हावी हा भांग पिण्यामागील उद्देश. गाण्यातला शब्द न शब्द काढण्यात यांचा हातखंडा. गायकाची साथ कशी करावी हे सांगताना ते म्हणत, संसारात नवरा बायको जसे एकरूप होतात तसे वादकाने व गायकाने व्हायला पाहिजे. कांबळ्यांची ऑर्गनची साथ हरिभाऊ देशपांड्यांच्या आधी खूप गाजली. तयारी झाल्यावर आधी धूप घालीत, स्टेजवर फिरवीत, पडद्याला हार घालीत, नारळ फोडल्याचा आवाज बाहेर ऐकू येई. सारी नट मंडळी दर्शनी पडद्याजवळ येऊन स्टेजला वाकून नमस्कार करीत. नाटक संपल्यावर याची पुनरावृत्ती होई. प्रयोगाच्या आधी धूप घालण्याची प्रथा असे, पण हाच धुपाचा वास सुलोचना पालकरांना मानवत नसे. बेळगावच्या रीट्स थिएटरमध्ये 1954 साली मृच्छकटिक नाटकाचे वेळी धूप जाळण्यामुळे त्यांच्या अंगाचा तिळपापड झाल्याचे मी पाहिले आहे. प्रत्येकाच्या लहरी आणि लकबी वेगवेगळ्या असत. बालगंधर्वांचा एक कान अधू असल्यामुळे येणाऱ्या गाण्याच्या पट्टीचा सूर ऑर्गनवाल्याने हळू वाजवला तर त्यांना नीटसा कळत नसे. जोराने वाजवला तर ते चिडत असत. केशवराव भोसल्यांचा नाटक वेळेवर सुरू करण्यावर कटाक्ष असे. त्यांच्याच कंपनीतल्या चौगुले या तबलजींना नाटक वाजवायच्या वेळी डोक्यावर गोंड्याची मुसलमानी टोपी घालण्याची हौस होती. नाटकातले स्त्री पार्टी केस राखलेले असत. लांब केसांमुळे त्यांना दर आठवड्यात स्त्रियांप्रमाणे नहावे लागे. रंगभूमीवर स्त्रिया येऊ लागल्याचे आधी काही वर्षे संपूर्ण स्त्रियांची अशी मनोहर स्त्री संगीत मंडळी होतीच. रंगभूमीवर स्त्री भूमिका करते हाच प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होता. गाणे गाते म्हटल्यावर विचारायलाच नको. उदाहरणेच द्यायची झाली तर श्रीमती ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांनी नाटके गाण्याच्या जोरावर गाजवली. अभिनय फारसा कधी जमलाच नाही. पुरुष गायक नटांपैकी मार्गवराम, पंडितराव नगरकर, छोटा गंधर्व यांची पण हीच तऱ्हा. सौ जयमाला शिलेदारांचे विमल कर्नाटकींचे गाणे बरे वाटे, पण अभिनयाच्या बाबतीत न बोललेलेच बरे. माणूस, पहिला पाळणा चित्रपटात गाजलेल्या शांताबाई हुबळीकरांचे, ब्रह्मचारी चित्रपट फेम मीनाक्षीबाईंचे रंगभूमीवरील पदार्पण अल्पजीवी ठरले. गंधर्व कंपनीच्या अखेरच्या काळातील यशवंतराव आठवले सुधाकराची भूमिका उत्तम करीत. महादेवराव अभ्यंकर रुक्मीची भूमिका छान करीत. आंधळ्याच्या शाळेतील केशवराव दात्यांची व पार्श्वनाथ आळतेकरांची अभिनयाची जुगलबंदी बहारदार होई. बालमोहनच्या बापू मान्यांची घराबाहेर मधील निर्मला, लग्नाच्या बेडीतील रश्मी, उद्याचा संसार मधील करुणा दृष्ट लागण्यासारखी होती. गंगाधर पंत लोंढे, श्रीपादराव नेवरेकर यांचा अभिनय ठीक असे. गाणे श्रवणीय असे. विनायकराव पटवर्धन यांच्या नाटकांच्या गाण्यात त्यांची ख्याल गायकी डोकवत असे. वृत्तीने सात्विक असल्याने केशवराव दात्यांच्या 61 महोत्सवात संशय कल्लोळ नाटकात अश्विन शेठच्या भूमिकेत कर हा करी धरिला शुभांगी या पदाचे वेळी रेवतीच्या भूमिकेत असणाऱ्या मीनाक्षीबाईंचा हात धरण्याचे वेळी बुवा गांगरलेले संकोचलेले पाहिल्याचे आठवते. मुक्ताबाई दीक्षितांच्या जुगार नाटकात भूमिका करण्याचा श्री भीमसेन जोशांचा हा पहिलाच व अखेरचा प्रयत्न. नाटक धंद्यात राहून स्वतःची आर्थिक परिस्थिती मरते समयी उत्तम ठेवलेले कलावंत म्हणजे किर्लोस्कर कंपनीचे भाऊराव कोल्हटकर, ललित कलादर्शेचे केशवराव भोसले व राजापूरकर संगीत मंडळींचे विठ्ठल बाबाजी राणे. केशवराव भोसल्यांचा कंपनीचा पगार महिन्याच्या 1 तारखेस करण्यावर कटाक्ष होता. तो इतका की रेल्वेने कंपनी प्रवास करीत असता 1 तारीख रात्री लागल्याबरोबर गाडीतच पगार होई. नाटक संपल्यावर थिएटरमध्येच मुक्काम असल्यास थिएटरमध्ये नाहीतर कंपनीच्या बिराडी पिठले भाताचे जेवण होई. खोबरेल तेल शरीराच्या रंगलेल्या भागावर लावून नट मंडळी रंग पुशीत. जेवणे झाली की मंडळी ताणून देत. गंधर्व कंपनीत सहस्त्रबुद्धे व दातार असे आचारी असत. सहस्त्रबुद्ध्यांनी पुढे बेळगावास महाराष्ट्र बोर्डिंग हाऊस ही राहण्या जेवण्याची सोय असलेली खानावळ काढली. तेथल्या रुचकर जेवणाचा स्वाद मी 3-4 वेळा घेतलाय. याच सहस्त्रबुद्ध्यांकडे गंधर्व कंपनीचा लाल मखमली दर्शनी पडदा गहाण होता.
कालांतराने त्यांनी तो एका कानडी नाटक कंपनीस विकून टाकला. गंधर्वांकडे एकूण 6 ऑर्गन होते. घडी करता येण्याजोगे 1-2 असून बाकीचे स्टेज ऑर्गन होते. मुक्काम हलविताना यांचे वेगळे पॅकिंग होई. लाकडी पिंजऱ्यात चारी बाजूने गाद्या बांधलेले ऑर्गन रेल्वेच्या वॅगनमध्ये ठेवीत. गंधर्व सोडून इतर संगीत कंपन्यात पायपेट्या होत्या. ऑर्गन दुरुस्तीसाठी व ट्युनिंगसाठी मुंबईचे बाबूराव मिस्त्री कंपनीत अधूनमधून येत. नाटकाची कंत्राटी पद्धत सुरू झाल्यावर पुण्यातले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे S.G. गावडे, बाबूराव गोरे, नाटक कंपन्यात पगार बुडलेले पुष्कळ नट या कंत्राटदारांनी बोलावल्यास नाईटवर काम करीत असत. पूर्वी नाटक कंपन्याही खेळांचे कॉन्ट्रॅक्ट देत असत, पण देण्या घेण्याचा व्यवहार कंपनीच्या मालकात व कॉन्ट्रॅक्टर मध्ये होई. कंपनीच्या नटांना, वादकांना, नोकर चाकरांना त्याचा उपद्रव होत असे. कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू झाल्यावर कोणत्या गावी कोणते खेळ करायचे, थिएटर बुकिंग, राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था, नटांची निवड, वादकांची निवड, जाहिरात, करमणूक कराचा भरणा, प्रवासी व्यवस्था वगैरे सर्व कॉन्ट्रॅक्टरलाच बघावे लागे. अशा अनेक समस्यांना तोंड देता देता 4 पैसे कसे मिळतील या काळजीत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला याची टोपी त्याच्या डोक्यावर असे प्रकार करावे लागत. प्रमुख नट मंडळींना सुरुवातीला आपल्याला नाईट्स वेळेवर मिळत, कारण कॉन्ट्रॅक्टरचाही कोणीतरी सावकार असे. नाटकातील क्षुल्लक कामे करणाऱ्यांची मात्र धोबिका कुत्ता न घरका न घाटका अशी अवस्था असे. नाईट मिळाली तर मिळाली, नाही पेक्षा जेवण तर बाहेर पडले ना, अशा अगतिक विचारांनी ही मंडळी गांजली होती. काही वेळा दूर मुक्कामाच्या गावात सर्व मंडळींना बेसावत ठेवून नुकसानीत आलेला कॉन्ट्रॅक्टर पोबारा करीत असे. अशा वेळी मिळालेल्या नाईटच्या पैशातून काही समंजस नट आपल्या समव्यवसायी बंधूंना पुण्यात परत आणून सोडित असत. ऑर्गन वादकाला त्याच्या नाईट व्यतिरिक्त ऑर्गनचे भाडेही मिळे. कपडेपटवाला वेगळाच माणूस असे. त्याला नाटकांची नावे आधीच सांगून ठेवावी लागत. त्याप्रमाणे तो कपडे बरोबर घेत असे. शांता आपटेंची नाईट सर्वात जास्त म्हणजे 350 असे. शिवाय त्या स्वतःच्या कपड्यांचे व मेकअप सामानाचे पैसे वेगळे घेत. बाबूराव श्रोत्री व एकनाथ कुलकर्णी यांच्या मयूर थिएटर्समध्ये त्या काम करीत असताना त्यांनी थकलेल्या ₹37,000 या रकमेसाठी दोघांवर दावा लावून डिक्री मिळवून पैसे वसूल केले होते. गंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे हे एका प्रयोगात शुक्राचार्याच्या भूमिकेत भानुविलास थिएटरमध्ये रंगून तयार असताना बराच वेळ होऊन सुद्धा प्रयोग सुरू न झाल्याने प्रेक्षकांनी गिल्ला करण्यास सुरुवात केली. मुरलेल्या कॉन्ट्रॅक्टरने एक बोर्ड त्वरेने रंगवून थिएटरवर लावला. त्यावर लिहिले होते, हरिभाऊ देशपांड्यांची प्रकृती एकाएकी बिघडल्याने आजचा प्रयोग रद्द झाला आहे. आत बसलेल्या हरिभाऊंना हे समजताच ते रंगलेल्या अवस्थेत बाहेर येऊन सांगू लागले, माझ्या प्रकृतीला काही एक झाले नाही. माझी नाईट मला अजून मिळाली नाही. ती मिळाल्याशिवाय मी काम करणार नाही. तापट स्वभावाच्या माणसाला शुक्राचार्याचा अवतार म्हणतात, तोच प्रेक्षकांना त्या रात्री दिसला. मास्तर कृष्णराव हे पण कॉन्ट्रॅक्टच्या प्रयोगात असेच बळी पडले होते. पावसाळ्याचे दिवस भानुविलासमध्ये सौभद्रचा रात्रीचा प्रयोग बराच रंगला. कृष्णाची भूमिका केली होती मास्तरांनी. नाटक संपल्यावर मास्तर पाहतात तो घरचे काढून ठेवलेले कपडे गायब. मास्तर कपडे शोधून शोधून थकले. शेवटी बरोबर आणलेली छत्री डोक्यावर धरून कृष्णाच्या वेशभूषेतले मास्तर दपकत घरी पोहोचले. पुण्यात त्या काळी मुळे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस होती. पुण्यातल्या पुण्यात त्यांच्या गाडीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास अवघे 10 रुपये पडत. अंतरावर हिशेब नसे. मी खरे म्हणजे रसिक प्रेक्षक. माझा व नाटक धंद्याचा अर्थार्थी संबंध काही नाही, तरी पण एकदा माझ्यावर एक मजेदार प्रसंग आला होता. एका कंत्राटी प्रयोगासाठी मी नाटकवाल्यांबरोबर कोल्हापूर बेळगावचा दौरा आटपून रेल्वेने रात्री सर्वांबरोबर पुण्यात पोहोचलो. स्टेशन बाहेर असलेल्या मुळ्यांच्या बसमध्ये इतरांबरोबर बसून गावात यायला निघालो. वाटेत मधून मधून संबंधित मंडळी उतरत होती. शेवटी पाळी माझी. चिमण्या गणपतीच्या कोपऱ्यावर बस थांबून खाली उतरणार तोच, अहो अजून सामान काढायचे राहिले, असे बोललेले ऐकले. माझी बॅग माझ्याच हातात होती. सामान राहिले तरी काय म्हणून पाहतो तो मृच्छकटिक नाटकात लागणाऱ्या 5-6 तलवारी. मखमलीची मॅने असलेल्या त्या तलवारी घरी नेणे म्हणजे नाटकवाल्यांबरोबर दौऱ्यावर गेल्याबद्दल आधीच नाराज झालेल्या माझ्या घरच्या मंडळींच्या म्हणजे विशेषतः बायकोच्या रागाचा पारा चढवण्यासारखेच होते. थोडी अक्कल चालवली आणि कोपऱ्यावरील काशीनाथचा कृष्णाचा गदक्कर कोल्ड्रिंक हाऊसच्या दुकानात मालकाच्या परवानगीने दुसऱ्या दिवशी सकाळी ती प्राणघातक शस्त्रे परत नेण्याच्या बोलीवर ठेवली. दुसऱ्या दिवशी त्या हातात धरून कपडेपटवाल्याला परत केल्या. रस्त्यात लोक माझ्याकडे कदाचित कौतुकाने पाहत असावेत असा भास झाला. बाबूराव गोरे हे पुण्यातले दुसरे कॉन्ट्रॅक्टर. डोक्यावर बिन वेलबुट्टीची काश्मीरी कॅप,
अंगात धुवट आणि बिनइस्त्रीचा मलमलचा नेहरू शर्ट, खाली तसलेच धोतर आणि पायात वहाणा या वेशात ते डोळ्याला काळा चष्मा लावून रस्त्यातून फिरताना आढळत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या सर्व नाटकांवर एक व्याख्यानमाला आयोजित करून प्रत्येक व्याख्यानाला तिकीट विक्री करून खाडीलकरांच्या नाट्य साहित्याची ओळख करून देण्याची व त्यासाठी प्राध्यापक नासी फडके यांना व्याख्याने देण्यासाठी उद्युक्त करण्याची कल्पना यांचीच. पुण्यात नाटकाचे कंत्राट घेताना हे आढळत. बार्शी, लातूर, इंदूर, नागपूर इत्यादी ठिकाणी कंत्राटी करारावर कलाकारांना नेऊन ते खेळ करीत असत. यांच्याशी कलाकार आर्थिक बाबतीत फारच सावध असत. यांनाही धंद्यात हवे तसे यश लाभले नाही. मरता येत नाही म्हणून नाईलाजाने जगायचे असे उद्गार त्यांनी माझ्याजवळ काढले होते. त्यांच्या माझ्या थोड्या परिचयाच्या काळात त्यांनी मला कलाविलास या नुकत्याच बंद पडलेल्या नाट्यसंस्थेचा फोल्डिंग ऑर्गन केवळ 180 रुपयात विकत घेण्याची गळ घातली होती. हा काळ इसवी सन 1956चा असावा. कला विकासचा ऑर्गन बाबूरावांकडे कसा आला व ते कोणत्या आधारावर तो ऑर्गन मला विकू पाहत होते याचा उलगडा मला अद्याप झाला नाही. त्यांचे पश्चात त्यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारात होरपळून निघालेले कलाकार त्यांना बाबू चष्मेवाला असे म्हणत असत. यांचे बरोबर कदम नावाचे एक गृहस्थ नेहमी फिरताना दिसत. नाटकाचा कंत्राटी व्यवसाय करणारे अजून एक गृहस्थ म्हणजे S.G. गावडे यांचे बाहुलीच्या हौदापाशी चांगले चाललेले किराणा मालाचे दुकान होते. जवळच असलेल्या कुलवंत वाण्याच्या धर्मशाळेत उतरणाऱ्या नाट्यसंस्थांना किराणा माल पुरविणे हा यांच्या धंद्याचा एक भाग. गृहस्थ नाट्यप्रेमी खराच, पण बुडत्या नाटक धंद्याला तारता तारता 4 पैसे मिळविण्याच्या सदहेतूने यांनी पण पुण्यातल्या पुण्यात नाट्यप्रयोग कंत्राटी पद्धतीने लावण्यास सुरुवात केली. दामुअण्णा मालवणकर, विमल कर्नाटकी, श्रीपादराव नेवरेकर, महादेवराव अभ्यंकर, अनंतराव वेर्णेकर, विठ्ठलपंत मुळे, वेल्हाळ आदी कलाकारांना मदतीला घेऊन हे भानुविलास आणि कधी कधी विजयानंद थिएटरात प्रयोग लावू लागले. तिकीट विक्री हे गृहस्थ आपल्याच दुकानी करीत. प्लॅनवर पुढच्या रांगेतील आसनावर लाल पेन्सिलीने काट मारलेली दिसे. तिकीट विक्री असमाधानकारक असताना सुद्धा या रीतीने खोटा देखावा उभा करणे रूढ झालेली पद्धत होती. नाट्यप्रयोगाची तिकिटे खरेदी करण्यासाठी मी जेव्हा जेव्हा यांचे दुकानी जाई तेव्हा तेव्हा पुढच्या रांगेतील तिकिटे विकली गेली आहेत असे पाहून परतण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या मला त्यांनी बैठकीच्या गादीखालून हवी असलेली तिकिटे काढून दिली आहेत. यांचे दुकानी कधी कधी पंडितराव तरटे, विमल कर्नाटकी, दामुअण्णा मालवणकर ही मंडळी बसलेली आढळत. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये थकलेला सुमारे 7,000 रुपयांचा पगार वसूल करण्यासाठी दामुअण्णा मालवणकरांनी मास्टर विनायकांवर सिव्हिल कोर्टातून डिक्री मिळवली होती. ते पैसे मास्टर विनायकांना देणे अशक्य असल्याने त्यांच्याच सांगण्यावरून गावड्यांनी मालवणकरांना 7,000 रुपये देऊन मास्टर विनायक यांचेवरील आफत टाळली. गावड्यांना सर्वच कलाकारांना ठरलेली रक्कम चुकती करणे आर्थिक तोट्यामुळे जमत नसे. बड्या कलाकारांचे कसेबसे भागवीत, पण नाटकात अगदीच नगण्य भूमिका करणारे 15-20 रुपयांच्या नाईटवर काम करणारे कलाकार अधूनमधून सकाळीच गावड्यांच्या दुकानी येत. त्यांच्या रोख पैशाची पोच गावडे त्यांना थोडे बहुत डाळ, तांदूळ, गहू, क्वचित प्रसंगी हिंगाचा डबा सुद्धा देऊन करीत. नाट्य व्यवसायात नुकसान सोसता सोसता व कलाकारांची मूक नाराजी सहन करता करता गावड्यांच्या मुख्य व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला आणि लवकरच आपले दुकान विकून त्याच वाड्यात आतल्या भागात रेशनचे दुकान उघडावे लागले. त्यांना सहानुभूती खूप मिळाली, पण तिचा उपयोग नव्हता. नाटकात उपरी कामे करणाऱ्या अगतिक नटांना आप्पा बळवंत चौकातील पेंटर फडके यांचे दुकान आपलेपणाचे हक्काचे स्थान वाटे. रोज संध्याकाळी ही मंडळी तेथे जमत. जमत म्हणजे दुकान लहान असल्याने फुटपाथवरच उभी असत. फडके यांचे दुकानी जमण्याचे मुख्य कारण म्हणजे फडके नाटकांचे बोर्ड रंगवीत. बोर्ड रंगवण्याच्या धंद्यातील त्यांची जवळजवळ मक्तेदारीच म्हणा ना. ते 75 रुपयात 6 बोर्ड तयार करून पाटणकर नावाच्या आपल्या एका नोकरामार्फत ते निरनिराळ्या चौकात अश्लीलपणाकडे झुकणारी निरनिराळ्या चौकात जाहिरातीसाठी ठेवीत. काम झाल्यावर परतही आणीत. गृहस्थ अत्यंत साधा, फार बोलणे नाही, कुणाची निंदा नाही, पैसे बुडविणाऱ्यांना शिव्याशाप नाहीत, कामात चुकारपणा तर नाहीच नाही. नटांच्या गप्पा सुरू असताना त्यांचे काम चालूच राही. यांचे दुकानी दर गुरुवारी दत्ताची पूजा होऊन पेढ्यांचा प्रसाद वाटला जाई. त्या प्रसादासाठी कैलासवासी गंधर्व कंपनीचे कैलासवासी महादेवराव अभ्यंकर दर गुरुवारी हटकून येत. एकच प्याला नाटकाचा बोर्ड रंगवताना पेंटर फडके एक हा शब्द अक्षरात लिहिण्याच्या ऐवजी अंकात लिहित व त्यापुढेच जोडीत एकच प्याला ही अक्षरे वाचताना मौज वाटे. स.प. कॉलेजमधला आपला एकुलता एक मुलगा मरण पावल्याच्या दुःखाने व वार्धक्यामुळे थकलेल्या फडक्यांनी सध्या आपले दुकान दुसऱ्यास चालवण्यास दिले आहे.
फडके म्हणजे अजातशत्रू. उदाहरणच द्यायचे म्हटले तर त्यांच्या 61च्या प्रसंगी पुण्यातल्या प्रमुख नट मंडळींनी आणि नाटकाचा कंत्राटी व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांचा मोठा सत्कार करून त्यास एक मोठे चांदीचे भांडे आहेराच्या स्वरूपात दिले होते. नाटकाचे बोर्ड पुण्यातल्या दुसऱ्या कोणत्याही पेंटरकडे रंगवावयास जात नसत, इतके ते आपल्या कामात वाकबगार होते. मध्यंतरीच्या काळात राम मराठे, प्रसाद सावकार, सुरेश हळदणकर, मनोहर बर्वे, रामदास कामत या नवोदितांनी गायकीच्या जोरावर रंगभूमी गाजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगी असलेला अभिनयाचा अभाव. रांगणेकरांची नाट्यनिकेतन त्या मानाने बरीच चालली. एकूण काय तर प्रत्येकाला नाटक धंद्याचा अनुभव तितकासा चांगला आला नाही. प्रेक्षकांची अभिरुची बदलली, नाटकात कसदारपणा राहिला नाही. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.